नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री वीतरागाय नमो नमः। ओम नमो अरिहंताणं। नमो सिद्धाणं। नमो आयर्याणं। नमो वज्रायाणं। नमो लोये सौवसाहूनम। आचार्य भगवान कुंद कुंद स्वामी की जय। आचार्य भगवान नेमीचंद स्वामी की जय। आचार्य भगवान शांति सागर महाराज की जय। आचार्य भगवान विद्यासागर मुनिराज की जय। समस्त मुनी संघ की जय। जय जिनेंद्र श्रावक बंधू आणि भगिनींनो, आजच्या या 8व्या भागामध्ये आपण मोक्ष या अंतिम तत्वाची चर्चा करूया। 7 तत्वापैकी मोक्ष हे अंतिम तत्व आहे। शुद्ध रत्नत्रयाची साधना करून अष्टकर्माची आत्यंतिकी निवृत्ती म्हणजे द्रव्यमोक्ष होय आणि रागादी विकार भावांची निवृत्ती म्हणजे भावमोक्ष होय। मोक्ष हा पुरुषार्थ फक्त मनुष्यगतीमधूनच होत असल्यामुळे मनुष्यगतीला फार महत्त्व आहे। आयुकर्माचा अंत झाल्यावर कापुराप्रमाणे शरीर उडून जाते व स्वाभाविक ऊर्ध्वगतीमुळे जीव हा लोक शिखराच्या अग्रभागी अनंत काळासाठी कायमस्वरूपी विराजमान होतो। त्या ठिकाणी जीव हा अतींद्रिय सुखाचा उपभोग करतो, पुन्हा शरीर धारण करून जन्ममरणाच्या चक्रामध्ये कधीही येत नाही। मोक्षाचे सामान्य लक्षण म्हणजे बंधाचा हेतू असणारे मिथ्यात्व आणि कषाय यांचा अभाव करून सर्व कर्माची आत्यंतिक निर्जरा करणे अथवा क्षय करणे म्हणजे मोक्ष होय। क्षायिक सम्यक्त्व, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत वीर्य, सूक्ष्मत्व, अवघानत्व, अगुरुलघुत्व आणि अव्याबाधत्व हे मोक्ष झालेल्या जीवांचे 8 गुण आहेत। अवसर्पिणी काळातील सुखमा काळाच्या शेवटी तसेच दुःखमा काळामध्ये जन्मधारण करणारा मनुष्य हा मोक्ष प्राप्त करू शकतो। या काळांना सोडून इतर काळातील जन्मणारे मनुष्य मोक्ष प्राप्त करू शकत नाहीत। जेवढ्या जीवांचा मोक्ष होतो तेवढेच जीव निगोद राशीतून बाहेर पडतात। मोहनीय ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतरा या 4 घाती कर्माचा क्षय झाल्यावर केवळ ज्ञान प्रगट होते। मोक्ष होण्या अगोदर केवळ ज्ञान प्रगट नियमाने होते। द्रव्यकर्म, भावकर्म व नोकर्माचा सर्वथा नाश झाल्यावर मोक्ष होतो। मोक्षामध्ये सम्यक्त्व, केवळ ज्ञान, केवळ दर्शन आणि सिद्धत्व या 4 भावांचा क्षय होत नाही। पुरुषाकार असणारे, लोक शिखरावर विराजमान असणारे मुक्त जीव म्हणजे सिद्ध परमेष्ठी होत। शुक्ल ध्यानानेच आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो। या वर्तमान काळामध्ये मोक्षाचा अभाव आहे, परंतु मोक्ष मार्ग उपलब्ध आहे। मोह आणि मन वचन काय याची प्रवृत्ती, यामुळे जीवाचा अंतरंग परिणाम, यामध्ये होणारा प्रतिक्षण उतार चढाव यालाच गुणस्थान म्हणतात। उत्कृष्ट मलिन परिणामापासून उत्कृष्ट विशुद्ध परिणामापर्यंत अनंत हानिवृद्धीचे क्रम याला 14 श्रेणीमध्ये विभाजित केलेले आहे। तेच 14 गुणस्थान होत। साधक आपल्या अंतरंग प्रबल पुरुषार्थाने आपले परिणाम चढतो, ज्यामुळे कर्माचा आणि संस्काराचा उपशम, क्षय अथवा क्षयोपशम करून शेवटी संपूर्ण कर्माचा क्षय करतो, त्यालाच मोक्ष म्हणतात। 13व्या गुणस्थानामध्ये केवळ ज्ञान प्रगट होते, ते योग सहित असते। 14व्या गुणस्थानामध्ये ते योग रहित होऊन आयुकर्म संपल्यावर मोक्ष होतो। मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य आहे। मृत्यू म्हणजे शरीर व आत्मा काही समयासाठी वेगळे होतात। पुढचा भव पडलेल्या आयुकर्माच्या स्थितीनुसार व गतीनुसार निश्चित होतो। त्याप्रमाणे तो नवीन शरीर धारण करतो। जोपर्यंत मनुष्य भावामध्ये तृतीय व चतुर्थ कालामध्ये जन्म घेऊन 14 गुणस्थान अथवा केवळ ज्ञानाची प्राप्ती करत नाही, तोपर्यंत त्याचे जन्ममरणाचे चक्र अखंडित अविरतपणे सुरू राहते। यापासून त्याला कोणीही थांबवू शकत नाही। ज्या समयाला जीवाला आत्मस्वभावाची जाणीव होते,
त्या समयाला सम्यक धारण केल्यावर तो या जन्म-मरणाच्या संसार चक्राला रोखून स्वतःला मुक्त करू शकेल. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आत्मस्वभावाची जाणीव ठेवून त्याकरता आत्मविश्वासाने सम्यक्त्वाची साधना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे आपल्या मनुष्यजन्माचे सार्थक होईल. भविष्यामध्ये पडलेल्या अनंत अप्रशस्त वर्गणा कमी होऊन सुखाची प्राप्ती होण्याचा मार्ग मोकळा होईल. जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो त्यावेळेला दर्शन घेताना आपण जशी शरीर व वस्त्राची शुद्धी काळजी घेतो, त्याप्रमाणे आपल्या मनातले धारण केलेले कषायुक्त परिणामाचा त्याग करून स्वच्छ अंतःकरणाने उत्तम क्षमा, उत्तम मार्ग, उत्तम आहार्य, उत्तम शौच धर्म धारण करून कमीत कमी 48 मिनिटं स्थिरता वितरागता धारण केली तर आपल्याला पडलेली अप्रशस्त वर्गणा कमी होऊन आपल्या जीवनामध्ये आत्मानुभूती प्रगट होईल. त्याच अनुभूतीचा विकास सुरू राहिला तर भविष्यामध्ये खऱ्या सुखाचा मार्ग प्रगट होईल, यात शंका नाही. गुण या शब्दाचा अर्थ गुणाकार, त्याची श्रेणी अथवा पंक्ती म्हणजे गुणश्रेणी होय. दर्शन मोह कर्माचा उपशम करणाऱ्या जीवाचे प्रथम समयामध्ये निर्जरेला प्राप्त झालेले द्रव्य दुसऱ्या समयामध्ये असंख्यात गुणा आहे. त्यापेक्षा तिसऱ्या समयात निर्जरेला प्राप्त झालेले द्रव्य आणखीन असंख्यात गुणा आहे. अशा प्रकारे अंतिम समयापर्यंत जी गुणश्रेणी आहे त्यालाच गुणश्रेणी निर्जरा म्हणतात. जीवाच्या योग्य परिणामामुळे एका कर्म प्रकृतीचे दुसऱ्या अन्य कर्म प्रकृतीमध्ये बदलण्याच्या क्रियेला संक्रमण म्हणता येईल. म्हणजे जी प्रकृती पूर्वबद्ध होती त्या प्रकृतीचा अन्य प्रकृती रूप परिणमन होण्याच्या क्रियेला संक्रमण म्हणतात. अपकर्षण म्हणजे घटणे अथवा कमी होणे. सम्यक दर्शन ज्ञान चरित्रामुळे अथवा तपामुळे पूर्वोपार्जित कर्माची स्थिती व अनुभाग कमी कमी होत जातो, यालाच अपकर्षण म्हणतात. तो दोन प्रकारे होतो, एक म्हणजे साधारण व दुसरा म्हणजे गुणाकार रूपाने. पहिल्याला अपसरण सुद्धा म्हणता येईल व दुसऱ्याला कांडकघात असे म्हणतात. हा कांडकघात मोक्षाचे साक्षात कारण आहे. सर्वज्ञता अथवा केवळ ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मोक्ष होत नाही. मोहनीय कर्माचा पूर्ण नाश झाल्याशिवाय सर्वज्ञता प्रगट होत नाही. त्यामुळे सर्वज्ञता हा गुण फक्त मोहनीय कर्म नष्ट केलेल्या शुद्धात्म्याच्या ठिकाणीच प्रगट होतो. त्यामुळे अशा आत्म्याला भव्य अथवा शुद्धात्मा म्हणतात. असा शुद्धात्मा पूजनीय वंदनीय असून त्याची आराधना केल्याने आपल्याला भविष्य काळामध्ये मोक्ष प्राप्त होऊ शकतो अथवा सातिशय पुण्याचा बंध होतो. त्यामुळे आपण सर्वज्ञता प्रगट केलेल्या शुद्धात्म्याला शरण गेले पाहिजे. त्यालाच परमेश्वर परमात्मा मानले पाहिजे. मोक्ष पुरुषार्थ हा सर्व पुरुषार्थामध्ये उत्कृष्ट आहे. जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी, संपूर्ण दुःखाचा नाश करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने आपल्या शक्तीप्रमाणे मोक्ष पुरुषार्थ करण्याचा प्रयत्न अथवा संकल्प केला पाहिजे. त्यामुळे त्याचे वर्तमान दुःख नक्कीच कमी होईल. जय बोलो महावीर भगवान की जय. अहिंसा परमो धर्म की जय. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय जिनेंद्र.